बॅक टू माय चॅनल ज्ञानपथ अकॅडमी 5. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चं इनसाइड द ॲटम चॅप्टर नंबर जो 5 आहे त्याच्यात आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत. आणि मी तुम्हाला यामध्ये सगळे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आणि एक्झाममध्ये कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असतात आणि त्याचे आन्सर्स कसे लिहायचे पर्टिक्युलर मार्क्सला ते सुद्धा इथे आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट्स बिगिन. तर सगळ्यात आधी इनसाइड द ॲटम म्हणजेच मॅटर, बरोबर. तुम्हाला मॅटर ही गोष्ट आधी माहिती असली पाहिजे. तर मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे एनिथिंग अराउंड अस, म्हणजे जे काही वस्तू आपल्या आजूबाजूला प्रेझेंट आहे, एनिथिंग अराउंड अस विच हॅज और विच इज मेड अप ऑफ मास and which occupies space, which occupy space is called as matter. म्हणजे मॅटर म्हणजे काय? जे आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी ज्याच्यात मास आणि जे जागा घेऊ शकतो, ज्याला मास आहे, मास म्हणजे ज्याला वजन आहे, वेट आहे, आणि जी स्पेस घेऊ शकतो, बरोबर. तर अशा गोष्टी काय झाल्या? आपल्या मॅटर झाल्या. फॉर एक्झाम्पल मग काय, जे टेबल झाला, चेअर झालो, आपण झालो, तर आपण स्पेस घेऊन बसलो, बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एका ट्रेनमध्ये जात आहेत आणि तुम्ही तिथं जर बघितलं तुम्हाला 3 सीट्सच अवेलेबल आहे, तुम्ही त्या 3 सीटमध्ये ऑलरेडी जे पर्सन आहेत ते बसलेले आहेत, तर तुम्ही काय ती सीटवर स्पेस ऑक्युपाय केली, ओके. आणि तुमचं मास ऑलरेडी आहे, तर सीटला तुमचं वजन लागतं आहे आणि तुम्ही ती जेवढी सीटमध्ये अवेलेबल जागा होती ती तुम्ही ऑक्युपाय केली, बरोबर. तर तुम्ही पण काय आहात? सगळे मॅटर आहात, आपण सगळे मॅटर आहात, बरोबर. तर मॅटरला ॲक्च्युली मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम, ओके. मॅटर हा कशाने बनलेला आहे? तर तो ॲटम्सने बनलेला असतो. क्लिअर आहे? आता आपण असं म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये सेल्स असतात, बरोबर. तर त्या सेलनी जसं सेल मिळून टिश्यू बनतो, बरोबर. मग टिश्यू मिळून एक ऑर्गन बनतो, है ना. अशी ही जी लिंक आहे ती बनलेली आहे, बरोबर. तसंच जर आपण बघितलं, जेव्हा बिल्डिंग्स वगैरेचं बांधकाम होतं तेव्हा आपण ब्रिक्सचा वापर करतो, म्हणजे विटा जे असतात ते वापर करतो. मग त्याने आधी वॉल तयार करतो, म्हणजे भिंत तयार करतो. मग त्याने एक रूम तयार होतो. मग त्यानंतर रूम्सने एक फ्लोअर तयार होतं, मग बिल्डिंग तयार होते, बरोबर. तर अशा पद्धतीने ॲटम्स ही छोटी स्मॉलेस्ट युनिट आहे ज्याने मॅटर हे तयार होतं किंवा मॅटर हे बनलेलं असतं. क्लिअर आहे? तर नेक्स्ट आता आपण बघूयात ॲटम म्हणजे काय. तर ॲटम म्हणजे ती एक स्मॉलेस्ट जी आपल्याला दिसत नाही अँड इनविजिबल पार्टिकल्स ऑफ मॅटर. मॅटरचे जे इनविजिबल आणि सगळ्यात छोटे पार्टिकल्स आहेत, ओके, विच रिटेन their identity, property during any physical or chemical change, any physical or chemical change. म्हणजेच काय? तर जेव्हा कुठली रिॲक्शन होते किंवा आपण जे सिम्पली बघतो, आता यात तुम्हाला फिजिकल आणि केमिकल चेंज म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे. तर फिजिकल चेंज म्हणजे अशी चेंज ज्याने फक्त प्रॉपर्टी चेंज होते, बरोबर. म्हणजे कुठलीही रिॲक्शन झाली, फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊ आईस. आईस कशापासून बनतो? पाण्यापासून, बरोबर. वॉटरपासून बनतो. आणि आईसमध्ये पण काय प्रेझेंट असतं? वॉटरच प्रेझेंट असतं. असं तर नाही आहे ना की आईस बनल्यावर तो तिसराच कुठला प्रोडक्ट बनतो, तर नाही. तर याची वॉटरपासून म्हणजे लिक्विडपासून सॉलिड ही स्टेट चेंज होते, ओके. लिक्विडपासून तो सॉलिडमध्ये बदलतो, त्याची प्रॉपर्टी चेंज होते. फिजिकल म्हणजे तो आधी लिक्विड असतो, त्याच्यानंतर सॉलिड हार्ड होतो. फिजिकल प्रॉपर्टी आपण बोलू शकतो त्याला, बरोबर. तर ती चेंज होते, ठीक आहे. पण केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? अशी प्रॉपर्टी जी रिॲक्ट झाल्यानंतर तिसरं प्रोडक्ट आपल्याला देते. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता मी एक इथं घेते, मी एक ग्लास घेतला,
ठीक आहे. त्यात पाणी घेतलं, त्यात मी सॉल्ट टाकलं, शुगर टाकलं, लेमन टाकलं, ठीक आहे. एवढे पदार्थ मी त्या ग्लासमध्ये त्या पाण्यामध्ये टाकले आणि त्यानंतर मला एक काय भेटलं, लेमनेड म्हणजे लिंबू सरबत भेटलं, बरोबर आहे. तर हे मला तिसरं पदार्थ भेटलं. मी याने परत ते सगळे तिघं पदार्थ जे आहे ते वेगळे करू शकते का? नाही. जसं आपण आईसला परत पाण्यात बदलू शकतो आणि पाण्याला परत आईसमध्ये बदलू शकतो, पण तसं आपण लेमनेड म्हणजे लिंबू सरबतला करू शकतो का? तर नाही. त्याच्यात मिक्स झाल्यावर तो तो जो पाणी होतं ते बदललं आहे, केमिकल चेंज आले त्याच्यामध्ये, तो वेगळं ते नॉर्मल पाणी नाही राहिलं आता, बरोबर. ते एक सोल्युशन तयार झाले. तर अशा गोष्टींना केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज यातला तुम्हाला आता फरक समजलेला असेल. ओके. तर हे जे ॲटम आहे ते स्मॉलेस्ट इनविजिबल पार्टिकल म्हणजे असे पार्टिकल्स आपल्या आजूबाजू प्रेझेंट असतात, जे खूप छोटे असतात, जे दिसत नाही. मॅटर्सचे पार्टिकल्स असतात ते त्यांची एक आयडेंटिटी बनवून ठेवतात. फॉर एक्झाम्पल टेबल आहे, टेबलचे पार्टिकल्स जे असतील, मॅटर ॲटम जे असेल ते टेबलच असणार आहे, ठीक आहे. तसं ह्युमन्समध्ये सेल्सच असणार आहे. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनमध्ये O2च गॅस असणार आहे, बरोबर. त्याच्यामध्ये तिसरा चौथा गॅस जाईल का? नाही. तर ते त्याची जी आयडेंटिटी आहे ती रिटेन ठेवतो. आणि याची प्रॉपर्टी कधी चेंज होते मग? जेव्हा फिजिकल आणि केमिकल आपण हे जे प्रॉपर्टीज रिॲक्शन्स वगैरे करत असतो तेव्हा ती चेंज होते. क्लिअर आहे? आय होप तुम्हाला मॅटर आणि ॲटम इथे क्लिअर झालेला असेल आता बऱ्यापैकी. तर आता इथं आपण नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ती बघणार आहोत, ती आहे मॉलिक्यूल. ओके, मॉलिक्युल्सची. तर मॉलिक्युल्स आणि कंपाऊंड एक मी इथं साईडला एक छोटं एक्सप्लेन करण्यासाठी लिहून ठेवते. हे जवळपास सेमच असतात, पण यामध्ये फरक काय आहे? यामध्ये कंपाऊंडमध्ये अ कंपाऊंड is a substance formed when two or more different elements combine. इथं वर्ड हे कंबाईन इम्पॉर्टंट आहे. कंबाईन केमिकली इन फिक्स प्रपोर्शन. इन फिक्स्ड प्रपोर्शन म्हणजेच काय? कंपाऊंड म्हणजे काय? जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त जे एलिमेंट्स आहेत ते जेव्हा एकत्र येतात, कंबाईन होतात एका पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये किंवा एका पर्टिक्युलर अंदाजानुसार, त्यांचं जे लेवल आहे, ते जे प्रपोर्शन आहे ते फिक्स असतं आणि त्यावेळेस जे आपल्याला प्रोडक्ट भेटतं किंवा जे आपल्याला तिसरं जे पार्ट किंवा जे कंपाऊंड भेटतं, ते दोघे तिघे मिक्स होऊन त्याला आपण कंपाऊंड असे म्हणतो. तर याचे एक्झाम्पल कुठले असणार आहे? तर वॉटर आपण घेऊयात. वॉटर म्हणजे काय? H2O. तर इथं तुम्ही बघाल, इथे दोन वेगळे कंपाऊंड ॲटम आपलं एलिमेंट्स दिलेले आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, बरोबर. हे दोघं मिळून काय प्रोडक्ट तयार करताय? तो वॉटर तयार करताय, बरोबर. तसं CO2, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन, हे दोघं काय तयार करताय? CO2 प्रोडक्ट तयार करताय. क्लिअर आहे? असे बरेच एक्झाम्पल्स आहेत जे दोन वेगवेगळे जे आपले एलिमेंट्स आहेत ते कंबाईन होऊन, ते मिक्स होऊन एक आपल्याला कंपाऊंड तयार करून देतात. ठीक आहे. आता तुम्हाला इथे कंपाऊंडचा हा फरक कळाला असेल. आता आपण मॉलिक्युल्स म्हणजे काय हे डिस्कस करूयात. तर मॉलिक्यूल म्हणजे काय? अ मॉलिक्यूल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल of a substance made of two or more atoms joined together. इथे काय म्हटलं? 2 or more atoms म्हणजेच काय? याला मी तुम्हाला एक्झाम्पलमधनं सांगायचा प्रयत्न करते. ते एक मॉलिक्यूल जो हा पार्ट आहे तो एका छोटा पार्टिकल्सने बनलेला असतो, ज्याच्यात दोन किंवा जास्त ॲटम्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल O हा आपण ऑक्सिजनला वापरतो, बरोबर. पण जेव्हा मी त्याला O2 करते तर आपल्याला काय देतो? हा ऑक्सिजन मॉलिक्यूल देतो, बरोबर.
इथे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ऑक्सिजनच डबल होतो आहे, ऑक्सिजनच ऑक्सिजन असं मिळून दोन जे वेगळे ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत ते मिळून आपल्याला मॉलिक्यूल देते. कळालं का? तर हे एक मॉलिक्युल्स जे तयार होतं तर ते मोस्टली रिॲक्ट नाही होत. क्लिअर आहे? जर हा सिंगल राहील ऑक्सिजन ओ फक्त ओ, तेव्हा हा कुठलाही केमिकल्स चेंजेसमध्ये रिॲक्ट होईल. पण इथे तो स्टेबल झालेला आहे, इथे तो स्टेबल झाला आहे कारण की तिथे ऑलरेडी 2 झालेत. क्लिअर आहे? आणि 2 झाल्यावर त्यांनी काय फॉर्म केलं? मॉलिक्यूल हे फॉर्म केलं आहे. नेक्स्ट आहे H2. 2 हायड्रोजन ॲटम्स मिळून हायड्रोजन मॉलिक्यूल तयार केला आहे. नेक्स्ट आहे N2. 2 नायट्रोजन मॉलिक्यूल मिळून नायट्रोजन तयार केलं आहे. तर याच्यामध्ये हे सेम ॲटम्सनी बनलेलं जे प्रोडक्ट असतं त्याला मॉलिक्युल्स असं म्हणतो आणि डिफरंट एलिमेंट्सने जे बनलेलं प्रोडक्ट असतं त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. ओके, तर तुम्हाला मॉलिक्युल्स आणि कंपाऊंड यातला फरक आता कळालेला असेल. ठीक आहे, तर आता इथे पुढे आपण काही असे एक्झाम्पल्स डिस्कस करूयात आणि तुम्हाला हे सांगायचे आहेत की कुठले याच्यातले मॉलिक्युल्स आहे, कुठले ॲटम्स आहेत. ठीक आहे, मग मी इथे स्क्रीनवर काही एक्झाम्पल लिहिते. H2O, H2O2, He, NH3, NH2, CH4, Ne. ठीक आहे, तर इथं बघितलं पहिलं काय आहे तर वॉटर आहे. इथं तुम्ही बघितले 2 वेगळे एलिमेंट्स दिलेले हायड्रोजन आणि ऑक्सिजन, तर तो काय झाला? तो झाला कंपाऊंड. नेक्स्ट आहे H2. तर H2 हे काय झालं? मॉलिक्यूल. आणि जर याचा ॲटम्सबद्दल डिस्कस केलं, याच्यात कुठला ॲटम आहे? त्याच्यात H ॲटम आहे 2 वेळा, बरोबर. तसंच O2 काय आहे? मॉलिक्यूल. कसा तयार झाला आहे? O+O ॲटम म्हणजे 2 वेळा ओनी, इथं H+H ॲटम. क्लिअर आहे? He हा पण काय? हा सिंगल एक ॲटम आहे, सिंगल ॲटम. याला 1 2 3 काय असं नंबरिंग नाही दिलं आहे, म्हणून हा फक्त ॲटम आहे. आता इथे आहे NH3. 2 वेगळे कंपाऊंड्स आहेत बघा, N नायट्रोजन वेगळं आहे आणि हायड्रोजन वेगळं आहे. तर इथे हा कंपाऊंड तयार होईल. क्लिअर आहे? परत NH2 कंपाऊंड, CH4 कंपाऊंड, Ne ॲटम सिंगल दिलेला आहे बघा. आय होप इथे तुम्हाला आता मॉलिक्यूल, ॲटम आणि कंपाऊंड याचा जो टॉपिक आहे हा क्लिअर झाला असेल. ओके, तर सिंगल असलं काही नसलं त्यात तर तो सिम्पल एक ॲटम आहे. जेव्हा त्याच्यात डबल ट्रिपलदा कंबाईन होतात ॲटम्स, सेम ॲटम, तेव्हा तो मॉलिक्यूल असतो. आणि जेव्हा 2 वेगळे प्रोडक्ट्स किंवा एलिमेंट्स त्याच्यात असतात तर त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. क्लिअर आहे? तर मॉलिक्यूल आणि कंपाऊंड इन शॉर्ट सेमच आहे, फक्त मॉलिक्यूलमध्ये 2 वेगळे एलिमेंट्स असतात आणि कंपाऊंडमध्ये 2 वेगळे एलिमेंट्स असतात आणि मॉलिक्यूलमध्ये सेम ॲटम्स असतात. तर आता आपण नेक्स्ट इथे थोडीशी हिस्ट्री बघूयात की नेमकं हे ॲटम हे सगळं कुठून आलं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं इथे तर महर्षी करट हे जे होते यांनी 6th सेंचुरीमध्ये एक इन्व्हेन्शन केलं छोटं, ज्याला त्यांनी नाव दिलं परमाणू, ज्याचा अर्थ असा असतो इनडिस्ट्रक्टिबल, म्हणजे जे इझिली ब्रेक नाही होणार, जे इझिली डॅमेज नाही होणार. ठीक आहे, असं एक नाव दिलं. त्यानंतर एक ग्रीक फिलॉसॉफर होते, ठीक आहे, त्या ग्रीक फिलॉसॉफर ज्यांचं नाव होतं डेमोक्रिटस, त्यांनी ॲटम हे नाव दिलं. ओके, ॲटम हे वर्ल्डमध्ये आणलं ॲटम, ज्याचं मिनिंग असं होतं की कॅन नॉट बी कट, म्हणजे त्याला आपण कापू शकत नाही. क्लिअर आहे? आणि यानंतर वेगळ्या अशा थिअरीज एक्झिस्ट झाल्या. ठीक आहे, तर आता आपण इथे फर्स्ट जी डॅल्टन्स थिअरी आहे ती डिस्कस करणार आहोत. तर डॅल्टन्स या थिअरीमध्ये आपण नेमकं काय, त्यांना असं ॲटम्सबद्दल थोडं जे त्यांनी डिस्कवर केलं ते त्यांना कसं मांडलं, कसं सांगितलं ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर जे फर्स्ट आपण इथे ही थिअरी डिस्कस करतो आहे ज्याचं नाव आहे डॅल्टन्स ॲटॉमिक थिअरी.
ही खूप इम्पॉर्टंट थिओरीज आता मी तुम्हाला इथून पुढे शिकवणार आहे, जे की एक्झाममध्ये 1-2 मार्क्सला किंवा 3-4 मार्क्सला इझिली येऊ शकते. विथ डायग्राम तुम्हाला ही एक्सप्लेन करते आली पाहिजे, म्हणून इथे मी साईडला तुम्हाला डायग्रामसुद्धा दाखवलेली आहे. ओके. सो डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी नेमकं याच्यात त्यांना काय म्हणायचं होतं, तर इन 1803 म्हणजे 1803 ह्या वर्षाला जॉन डाल्टन proposed that atoms are tiny solid spheres. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, ॲटम्स जे आहेत ते एक छोटे सॉलिड असे गोल आकाराचे वस्तू आहे. ठीक आहे, ॲटम्स आहेत स्पियर शेपचे. स्पियर, हे बघा इथे स्पियर हा शेप दाखवलेला आहे मी स्क्रीनवर. ठीक आहे, ते एक अशी गोल असं एक आकाराची एक ॲटम आहे. तो खूप छोटा सॉलिड हार्ड असा आहे, बरोबर. त्यांनी हे सांगितलं होतं की ॲटम्स जे आहे, तर बेसिकली आपण जे डिस्कस केलं मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम, हे त्यांनी पॉईंट सांगितले होते. ठीक आहे, मॅटर कशाने बनलेला आहे, तर तो ॲटम्सनी बनलेला आहे, बरोबर. आणि ॲटम्स जे आहेत ते इनविजिबल आहेत, बरोबर. ॲटम्स आर इनविजिबल, आणि ते आपण तोडू शकतो का, नाही. इट कॅनॉट बी ब्रेक, इट कॅनॉट बी डॅमेज, म्हणून आपण एक वर्ड यूज केला होता, तो म्हणजे इनडिस्ट्रक्टिबल. ॲटम हा इनविजिबल आहे आणि तो इनडिस्ट्रक्टिबल आहे, त्याला आपण तोडू शकत नाही, त्याला आपण डॅमेज करू शकत नाही. तर इथे जर आपण स्ट्रक्चरबद्दल डिस्कस केलं आता, तर हा जो स्ट्रक्चर इथे त्यांनी दिलेला होता, त्यांचं म्हणणं होतं सॉलिड स्पियर एक आहे, बरोबर. इथे मी तुम्हाला स्क्रीनवर मोठं करून दाखवते. तर त्यांच्यानुसार ॲटम फक्त एक सॉलिड गोल आकाराची जी वस्तू आहे, जे आतमध्ये काहीच नाही, त्याच्या आतमध्ये काहीच नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर तो फक्त एक हार्ड सॉलिड स्पियर आहे विथ नो इंटरनल स्ट्रक्चर, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीच नाही आहे असं त्यांनी थिअरीमधून सांगायचा प्रयत्न केला होता. तो एक फक्त मासचा गोळा आहे. ओके, म्हणजे मास आहे तो, क्लिअर. म्हणजे त्याला फक्त एक वजन आहे. तर हे जे वजन आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे अर्थवरती किंवा जे इनसाइड द ॲटम, ह्या ॲटमच्या मध्ये जे काही मास आहे तो इक्वली सगळीकडे स्प्रेड होता असं त्यांना म्हणायचं होतं. ठीक आहे, इनसाइड दी ॲटम. तर यामध्ये आपण जर एक ओव्हरऑल बघितलं तर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीमध्ये त्यांनी काय सांगितलं, 1803मध्ये त्यांनी एक थिअरी प्रपोज केली. त्या थिअरीमध्ये त्यांनी असं म्हटलं की ॲटम्स जे आहेत ते एक टायनी सॉलिड स्पियर आहेत. ओके, आणि मॅटर जे आहे हे ॲटम्सनी बनलेलं आहे. ॲटम्स आर इनविजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल, म्हणजे ॲटम्स जे काही आहे ते इनविजिबल आहे आणि त्याला डॅमेज करू शकत नाही आपण, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी स्ट्रक्चर कसं दिलं, तर त्यांच्यानुसार ॲटम जे आहे ते हार्ड सॉलिड आणि स्पियर शेपचा आहे विथ नो इंटरनल स्ट्रक्चर, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीच नाही आहे, पण त्याचा जो मास आहे तो इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. ॲटमच्या मध्ये हा जो मास आहे तो इक्वली, त्याचं वजन सगळीकडनं सेम आहे असं त्यांनी त्यांच्या थिअरीत सांगितलं होतं, बरोबर. पण इथे त्यांचा जर एक ड्रॉबॅक आपण बघितला, त्यांना काय गोष्टी सांगता नाही आली, ड्रॉबॅक काय होता, काय ही थिअरी चालली नाही, तर त्यांना डिड नॉट एबल टू एक्सप्लेन इनसाइड स्ट्रक्चर, म्हणजे ॲटमच्या आतमध्ये काय आहे हे त्यांना सांगता नाही आलं. ओके, तर हा त्यांचा एक ड्रॉबॅक आहे. तर ही होती सगळी डाल्टनची थिअरी. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही कन्सेप्ट इझिली होम लँग्वेजमध्ये त्यांना समजेल. ओके, मी इथं इझी लँग्वेजमध्ये सगळं कन्सेप्ट एक्सप्लेन करायचं ट्राय करते, जेणेकरून तुम्ही इझिली एक्झाममध्ये गुड मार्क्सनी स्कोअर करू शकाल.
सो थँक्स फॉर वॉचिंग.